बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। नमस्ते। नमस्ते, बोला की। ते आमचा एक प्रॉब्लेम आहे, नगरपालिका तिकडे गटर काढून देईना मला। बर बर, कोण बोलतोय? इसाक सावनूरकर। बर, तुम्हाला ओळखतोय मी चांगलं, तुम्हाला ओळखताय। होय 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 होय। इथं बोर्ड बघितला, हा बोर्डावर नंबर तुमचा हे फ्री केला आता। बर, कुठं कुठं आहे ते सांगू? हे प्रकाश टाकीच्या अलीकडं युवानी चौक, चक्कर रोड, युवानी चौकात आहे काय? युवानी चौकात वर आलं, शेख हा साहेबांचं घर आहे ना हा हा हा। तिथं, सावनूरकर माळा माहित आहे ना आमचा। बर बर बर, एक 15-20 मिनिटात मी येऊ का तिथं? या की। हा येतो, एक अर्धा तासात येतो, अर्धा पाऊण तासात। हा हा हा। कवटेमहाकाळ नगरपंचायतीचा हलगर्जीपणा पाहण्यासाठी वॉर्ड क्रमांक 7 मध्ये सावनूरकर गल्लीमध्ये आम्ही पोहोचलो। अस्वच्छतेचा कहर काय असतो तिथे आम्हाला बघायला मिळाला, हा रिपोर्ट बघा। आम्ही शौचालय बाथरूमकडे वळलो। इथं अजब कहाणी ऐकण्यास मिळाली। पुरुषांसाठी शौचालय बाथरूम आहे, पण महिलांसाठी नाही। महिला अक्षरशः उघड्यावर शौचास बसतात। हे पाहता लोकांना मला असं आव्हान करावं वाटलं, बघा, तुम्हाला मिळालेला मताचा अधिकार तुम्ही 1000-500च्या नोटाला विकला आणि आज आपल्या कवटेमहाकाळमधील आया बहिणींच्या इज्जती रस्त्यावर उघड्या व्हायला लागल्या। विचार करा, आता मटण दारू याचा मुलगा यांची सून भावनिक होऊन किंवा जात धर्म बघून मतदान करायचं की काम बघून करायचं, हे कवटेमहाकाळमधील शहाण्या सुज्ञ जनतेनं ठरवायचं आहे। बघा रिपोर्ट। पुरुषांचं उलट केलंय हो, कवटेमहाकाळमध्ये सगळं उलट सगळं आहे हो। सवण कुठलं आहे का? पण लेडीज जेंट्स इथं घेऊन बसते ती बायकांनी फार जायची, बरोबर आहे का? सांगतो आहे का नाही? बरोबर आहे। मग काय माणूस कुठे बसून येतं, बाई माणूस कुठे राहत सांगा? बरोबर आहे। महत्वाचा मुद्दा काय माहितीये का, आपण ज्या वेळेला बाबा लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यावेळेला एक विशिष्ट जातीचा किंवा मतदान करायला चाललो की पैसे मागायचं, आपल्या लोकांनी दारू प्यायची आणि मग ह्यांना निवडून द्यायचं आणि निवडून दिल्यानंतर 5 वर्ष त्यांच्या नावाजीवानं बोंबलत बसतं। अशी परिस्थिती इथली झालेली आहे। तर आता इथनं पुढं या तुम्हाला जर वाटतंय का नाही की बाबा कवटेमहाकाळमध्ये सगळं उलट आहे आणि उलट कशामुळे झालंय, कारण तुमच्या मतं विकल्यामुळे। जर चांगल्या माणसाला, काम करणाऱ्या माणसाला जर आपण निवडून दिलं तर असं होत नसते। आता तुमची परिस्थिती मी जाणून घेतोय, कारण लेडीज आहेत त्यांना बाथरूमची, संडास बाथरूमची सोय पाहिजे होती, ती नाही, तिथं पुरुषांना सोय आहे आणि लेडीज बाहेर जातात, अशी परिस्थिती आहे। बघू, आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आता तुमची बातमी पण प्रसारित करून लवकरात लवकर ही तुमची समस्या मिटवून द्यायची काम करू वगैरे नाही। म्हणजे जेंट्सचं संडास बाथरूम आहे पण लेडीज इथं नाही। बरं, अशी परिस्थिती आहे आणि तिथलं सांडपाण्याच्या गटारीची व्यवस्था इथं नाही। बस, ती ग्रामपंचायतनं म्हणजे आता नगरपंचायतनं आपल्या पाईप आणून टाकल्या, त्या पाईप किती दिवस झालं पाईप आणून टाकून? 2 महिने झालं पाईप आणून टाकून, पण ती पाईप बसवलेली नाही, तशी टाकून दिलेली आहे। इकडं 2 जर झालं तर बस होते हो, 3 धाव तिकडे 2 जर राहील तर बस होते। बर बर बर, आमच्या स्वतःच्या जागेमध्ये तुम्ही बांधून देणार नाही का?
स्वतःच्या जागेमध्ये तर तुम्ही नाही म्हणे की ग्रामपंचायत किस म्हणे बटा देतो असं बोले 2 कवटेमहाकाळ नगरपंचायत हद्दीतील हद्दी वॉर्ड क्रमांक 7 मध्ये अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली असून गटार पाणी रस्त्यावर साचले आहे. परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नियमित स्वच्छता न झाल्याने ढासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या सर्वांपेक्षा गंभीर बाब म्हणजे परिसरात जेंट्ससाठी शौचास बाथरूमची व्यवस्था असताना महिलांसाठी कोणतीही स्वतंत्र सुविधा उपलब्ध नाही. परिणामी महिलांना उघड्यावर जावे लागत असल्याने त्यांच्या सन्मान व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही स्थिती अत्यंत लाजिरवाणी असून प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक आहे. नगरपंचायतचे मुख्य अधिकारी कुंभार हे कवटेमहाकाळकडे फिरकत नाहीत. ते कधी येतात आणि जातात माहीत नाही. चौकशी केली असता कुंभार यांच्याकडे 2 चार्ज आहेत, परंतु कुंभार आष्ट्यामध्येही नसतात व कवटेमहाकाळमध्येही नसतात. त्यांना हुडकायचं कुठं हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा हॅलो, नाही आहेत. कुठं असतात ते मुख्य अधिकारी? अहो इकडे आमच्या कवटेमहाकाळला पण आहेत ते. बर कवटेमहाकाळमध्ये चौकशी केली तर ते सांगतात आष्ट्यामध्ये आहे, आणि आष्ट्यामध्ये नाही. चौकशी केली तर सांगतात कवटेमहाकाळला. काय परिस्थिती आहे नक्की? मी नंबर देऊ का त्यांचा? अहो नंबर आहे त्यांचा, नंबर फोनच उचलत नाही ते. तेच प्रॉब्लेम आहे. माझं पण परवा काम होतं त्यासाठी. काय करतो, हा. तिथं जर आले ना मी लगेच फोन करतो तुम्हाला. चालतंय जरा बघा की. हॅलो, हा जय भीम. मी डॉक्टर शंकर माने बोलतोय. हा बोला की. मॅडम ते सावनूरकर गल्लीमध्ये का नाही एक ती गटरीचा एक प्रश्न एक होता, आणि त्याच ह्याच्यामध्ये तिथं लेडीजसाठी संडास बाथरूम नाही, जेंट्ससाठी संडास बाथरूम आहे. बर हे अशी परिस्थिती आहे. बरं काय बरं असं म्हणजे काय म्हणजे एवढे दिवस का तिथं लेडीजला एखादं संडास होऊ नये? तिथं आहे का नगरपंचायतची जागा? तुम्ही माहिती घेतलीत काय? नगरपंचायतचं बाथरूम संडास बाथरूम आहेच तिथं. पहिलं एक बंद बर. पडलेलं आहे आणि एक चालू स्थितीमध्ये आहे. अच्छा ठीक बंद आहे. पडलेले 4 बाथरूम तिथं आहेत. मी व्हिडिओ केलाय तसा. बरं 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 करूयात, आपण चालू करूयात. म्हणजे काय करणार आहे त्याच्या पुढे तुम्ही त्यांचं? आता ते परिस्थिती अशी आहे की जेंट्स बाथरूम मध्ये जातात आणि लेडीज उघड्यावर संडासला जातात. तात्काळ आपल्याला त्याच्यावर काय करता येईल? बघूयात की, जरा तिथे जाऊन प्रत्यक्षदर्शी बघून घेऊयात काय आहे नेमकी सिच्युएशन, आणि त्यानुसार काय तुम्हाला करता तुमचा हा येईल व्हॉट्सअप बघूया. नंबर असेल तर का नाही, आमचं बहुजन माझा म्हणून चॅनेल आहे, हम्म, बहुजन कामगार दर्पण म्हणून पेपर आहे, त्या बरं. माध्यमातून एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व नावाचा आम्ही एक सिरियल चालू केलं कवटेमहाकाळसाठी. आणि त्या कॉलवर आम्हाला तिथल्या लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. अच्छा. मग आम्ही स्वतः आमची टीम ज्या वेळेला तिथे जाऊन बघून आली तर तिथली परिस्थिती अशी आहे की टोटल 5 संडास बाथरूम आहेत. 5 मधले 1 चालू स्थितीमध्ये आहे आणि बाकीचे 4 बंद स्थितीमध्ये आहे. स्वच्छता एकदम बेकार आहे तिथली. आणि पाठीमागच्या साईडला काय लोकांनी भरपूर दिवस झालं गटारीची मागणी केलेली आहे. युवावाणी चौकातून जो आतल्या साईडनं जो रोड जातोय त्या रोडच्या लागून ती गटार अर्ध्यापर्यंत आले, अर्ध्यापासून पुढे झालेली नाही. अशी परिस्थिती आहे तिथं. होय, आता कसं आहे की डीपीडीसीतून निधी आला ना, तर मलाही असं आहे की माझ्या गटरी झाल्या पाहिजेत, कारण मागच्या पंचवार्षिक मध्ये गटरी न होता सगळ्या माझ्यामध्ये पेविंग ब्लॉकचीच कामं झालेली आहेत, आणि ह्या पंचवार्षिक मध्ये पूर्णपणे त्या प्रभागामध्ये गटरींचीच कामं होती, आणि 2 ते 3 गटरी मी केलेल्या आहेत. आणि आता जर डीपीडीसीतून निधी आला तर आपण ती गटर पकडूयात. नाही, माझं म्हणणं काय आहे माहितीये का, गटार तर होत जातील, गटाराचं काय एवढं प्रॉब्लेम नाही, पण बाथरूमचं जे संडास बाथरूम आणि त्यातल्या तर महिलांचा जो प्रॉब्लेम आहे, तुम्ही एक महिला नगरसेविका म्हणून तुम्ही जरा तिथं स्वतःहून लक्ष मी घालून. स्वतःहून प्रभागात फिरते वरचेवर, पण मला प्रभागामध्ये तिथं कुणाचीच असं कधी बोलणं नाही झालं. म्हणजे मी कुठल्या घरात गेले नाही अशातला भाग नाहीये. मी एक आठवड्यातून एकदा तरी माझ्या सगळ्या सावनूरकर गल्लीत माझी फेरी असत्या.
सगळीकडे असते, पण कुणीच मला म्हणजे असं बाथरूम विषयी बोललेलं नाहीये. तरी तुम्ही मला बोललाय, मी जाऊन घेते प्रत्यक्षदर्शी माहिती, नेमकं ते कुठं आहे, का प्रभाग 15 मध्ये आहे, काय विषय आहे, नाही नाही, मी काय कन्फर्म झालंय. केलंय तसं 7 मध्येच आहे ती. बरं बरं, करूयात आपण ते. बघा थोडं तेवढं जरा जर गेला तर बरं होईल, आज गेला तरी जरी जरा होऊन जाईल. आणि मी तुम्हाला हो ते हो व्हिडिओ पाठवतो मॅडम, तुम्ही बघून जरा चेक करा हो परिस्थिती हो, आहे. पाठवा पाठवा. आणि काय होतंय माहितीये का, आता मी त्या मुख्य अधिकाऱ्याकडे आलोय तुमच्या, तो हम्म. मुख्य अधिकारी हुडकून द्यावा आणि 5 लाख रुपये आमच्याकडे बक्षीस घेऊन जावा असा आम्ही स्पर्धा लावणार आहे. तो मुख्य अधिकारीच नसतो इथं, ते सांगायचं तर कुणाला सांगायचं. नाही, ऍक्च्युली त्यांना कसं झालंय की आष्ट्याचं पण इकडचं माझ्या मते आता मी मॅडम आष्ट्याला फोन केलता, तर आष्ट्यामध्ये पण तो माणूस नाही. हम्म, हम्म, हम्म. हा, आष्ट्यामध्ये पण नसतोय. आष्ट्यातल्या लोकांना सांगतोय की मी इकडं आहे कवठे मंकाळला, आणि कवठे मंकाळच्या लोकांना सांगतोय मी आष्ट्यात आहे म्हणून. काय आता आपण प्रशासकीय ह्याला म्हणजे ते आता आष्ट्यात आहेत तुम्ही म्हटल्यावर मग लोकप्रतिनिधी आहे, तुम्ही तर त्यांना बोललंच पाहिजे ना, साहेब तुम्ही एक टायमिंग द्या आम्हाला इथं, बाबा तुम्ही कधी येणार आहे आणि तिकडं कधी जाणार आहे. 5 चालेल, नगराध्यक्षांच्या पण कानावर घाला. आम्ही सगळेजण मिळून काय करता येते बघूया, बोलतो आम्ही सरांना तसं. ठीक आहे, ठीक आहे, ओके. बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.